विद्यार्थी मित्रांनो, मी स्नेहलता बाबर आज तुम्हाला मराठी व्याकरण मधील शब्दांच्या जाती शिकवणार आहे. तर शब्दांच्या जाती म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. तर आपण आज शब्दांच्या जातीतील विकारी जाती बघणार आहोत. तर आता शब्दांच्या 4 विकारी म्हणजे सव्यय जाती आहेत. विकारी जातीला सव्यय जाती सुद्धा म्हणतात. तर आपण बघूया शब्दांच्या 4 जाती कोणत्या. तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. नाम म्हणजे नाउन, सर्वनाम म्हणजे प्रोनाउन, विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह आणि क्रियापद म्हणजे वर्ब. तर अशा ह्या 4 जाती आपल्याला आज शिकायच्या आहेत, पाहायचं आहे. तर आता आपण पहिली जात बघूया, नाम. नाम म्हणजे नाउन. तर व्याख्या बघा, कोणत्याही व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला व ठिकाणाला दिलेले नाव म्हणजे नाम होय. यानी किसी भी व्यक्ति, वस्तु, एनिमल्स यानी प्राणी और ठिकाण यानी प्लेस को दिया हुआ जो नाम होता है उसको नाउन बोला जाता है, म्हणजेच नाम म्हणतात. उदाहरणार्थ राम, सीता, पर्वत, पुस्तक, झाड, चिमणी, वाघ, नागपूर इत्यादी. ये सब क्या है, नाउन है, म्हणजेच नाम आहे. इत्यादी म्हणजे एक्सेट्रा. तसेच कोणत्याही काल्पनिक वस्तूला दिलेले नाव म्हणजे सुद्धा नाम होय. यानी जो काल्पनिक चीजें जो रहती है ना, जैसे इमेजिनरी थिंग्स, उनको भी जो नाम दिया जाता है उसको नाउन बोला जाता है, म्हणजेच नाम म्हणतात. उदाहरणार्थ स्वर्ग, नरक, राक्षस, देव. हमने किसी ने स्वर्ग, नरक, राक्षस, देव देखा नहीं है, फिर भी हम उसको इन नामों से पहचानते हैं, इसलिए इनको क्या बोला जाता है, नाउन. म्हणजेच यांना सुद्धा काय म्हणतात, नाम म्हणतात. आता इथे काही चित्र दिलेली आहेत मी. हे पहिलं चित्र बघा, वाघाचं आहे, वाघ. हे आहे मोर. त्याच्यानंतर हे चित्र आहे झाड. हे चित्र आहे सफरचंद. आता वाघ आहे म्हणजेच टायगर, मोर म्हणजे पिकॉक, झाड म्हणजे ट्री आणि सफरचंद म्हणजे ॲनिमल. तर ह्या सर्वांना दिलेली जी नावं आहेत त्यांना सुद्धा नाम म्हणतात. आता आपण खालील वाक्यातील नाम ओळखा. तर तुम्हाला फाइंड आउट द नाउन फ्रॉम फॉलोइंग सेंटेन्सेस. आता इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. ही उदाहरणं तुम्हाला वहीमध्ये लिहायची आणि नामाला काय करायचंय, अधोरेखित करायचंय. मतलब आप लोगों को ये सारे सेंटेंसेस नोटबुक में लिख के नाउन क्या करना है, पहचानना है, उसको अंडरलाइन करना है. तो चलो हम सेंटेंस पढ़ते हैं. चला आपण वाक्य वाचूया. श्वेता गावाला चालली, पुष्पा फुले तोडत आहे, मोती माझ्या सोबत रोज खेळतो, मराठी हा माझा आवडता विषय आहे, नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत, गंगा नदी पवित्र आहे. आता आपण वळूया सर्वनामाकडे. सर्वनाम म्हणजे प्रोनाउन. आता आपण त्याची व्याख्या बघूया. व्याख्या म्हणजे डेफिनेशन. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य आहे. नाम की जगह जो शब्द यूज होता है उसको सर्वनाम यानी प्रोनाउन बोला जाता है. और नाम में, सेंटेंस में नाम का रिपीटेशन अवॉइड करने के लिए जो वर्ड यूज होता है उसको प्रोनाउन यानी सर्वनाम बोला जाता है. एग्जाम्पल देखो. उदाहरणार्थ श्याम चेंडू खेळत आहे, तो क्रिकेट छान खेळतो, त्याला बक्षीस मिळाले आहे. अभी यहाँ इस सेंटेंस में अगर हमने श्याम चेंडू खेळत आहे, श्याम क्रिकेट छान खेळतो, श्यामला बक्षीस मिळाले, श्याम 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 सारखं वाचलेलं आपल्याला छान वाटलं नसतं. ते गुड साऊंड नाही करत. त्यामुळे श्यामच्या जागेवर आपण त्याच व्यक्तीबद्दल बोलत आहोत, म्हणून इथे त्याच्या जागेवर तो, त्याला हे शब्द वापरले आहे आणि त्यामुळे यांना काय म्हणतात, सर्वनाम. श्याम हे नाम आहे व त्या नामाच्या जागी पुढील वाक्यांमध्ये तो, त्याला हे शब्द आलेले आहेत. या शब्दांना सर्वनाम म्हणतात. इसलिए श्याम की जगह जो वर्डिंग्स आए हुए हैं तो, त्याला, ये क्या है, प्रोनाउन है, सर्वनाम आहेत. ऐसे ही हम कुछ और प्रोनाउंस देखते हैं कौन से होते हैं. आता आपण काही सर्वनामे बघूया. तो, ती, ते, हा, ही, हे, त्याने, त्याला, त्याची, त्याचे, त्याच्या,
तू, तुम्ही, तुम्हाला, मी, माझे, मला, माझ्या, आमचा, आम्हाला, स्वतः, सर्वजण, आज, सगळ्यांची, दोघांचे, ये सब क्या है? नाउन की जगह आने वाले वर्ड्स है और इसलिए इनको क्या बोला जाता है? प्रोनाउन. म्हणजेच या सर्वांना काय म्हणतात? प्रोनाउन म्हणजे सर्वनाम म्हणतात. आता खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. फाइंड आउट द प्रोनाउन फ्रॉम फॉलोइंग सेंटेन्सेस. आता इथे ही जी दिलेली उदाहरणं आहेत ही तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायची आहे. वहीमध्ये लिहून तुम्हाला अधोरेखित काय करायचंय? सर्वनाम. तर आपण चला वाक्य वाचूया. आम्ही बाजारात चाललो. श्यामाने त्याला बोलावले. ही माझी गाय आहे. तुझा कितवा क्रमांक आला? ते फूल किती सुंदर आहे. त्याच्या घरी आज कार्यक्रम आहे. तर चला आता आपण व्याकरणातील विशेषण बघूया. व्याख्या बघा. डेफिनेशन. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण म्हणतात. नाम के बारे में एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देने वाले वर्ड को विशेषण बोला जाता है. तर उदाहरण बघूया. एग्जाम्पल्स. माझ्याकडे 5 रुपये आहेत. अभी यहाँ पे 5 क्या है? संख्यावाचक विशेषण. लेकिन हमें विशेषण के प्रकार नहीं देखने हैं, सिर्फ विशेषण पढ़ना है. तो यहाँ पे क्या है? 5 ये क्या है? विशेषण है. ये नाउन के बारे में एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देने वाला वर्ड है. गुलाबाचे फूल सुंदर आहे. फूल कौन से कलर का है? लाल. ये क्या कर रहा है? नाउन के बारे में एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दे रहा है. त्यामुळे लाल हे काय आहे? गुणवाचक विशेषण. परंतु आपल्याला काय शिकायचंय? फक्त विशेषण. त्यामुळे आपण याला काय म्हणणार? विशेषण. हा चौपदरी रास्ता है. ये जो रास्ता कैसे है? स्क्वायर रूट है. तो ये जो है चौपदरी म्हणजे स्क्वायर, यानी जो चौक रहता है उससे जो 4 रास्ते जाते हैं उसको चौपदरी बोला जाता है. मी आज 3 पोळ्या जेवलो. 3. नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध. राष्ट्रध्वजात 3 रंग आहेत. 3. माझ्याकडे हिरवा ड्रेस म्हणजेच पोशाख आहे. हिरवा. वसंत सविताचा छोटा भाऊ आहे. छोटा. हसरी मुले सर्वांना आवडतात. हसरी. बाळाला मऊ भात भरवतात. मऊ. आता इथे मी जे रेड केलेले शब्द आहे, हे जे लाल केलेले शब्द आहेत, हे सर्व काय आहे? विशेषण आहे. आणि हे शब्द काय करताय? नामाबद्दल विशेष माहिती सांगत आहे. म्हणून यांना विशेषण म्हणतात. आता आपण पाहूया खालील वाक्यातील विशेषण ओळखा. फाइंड आउट द ऍडजेक्टिव्ह फ्रॉम फॉलोइंग सेंटेन्सेस. आता इथे तुम्हाला जी वाक्य दिली आहेत ही वहीमध्ये लिहून तुम्हाला अधोरेखित विशेषण करायचं आहे. आता आपण हे वाक्य वाचूया. माधव हुशार मुलगा आहे. शीतल छान नृत्य करते. आईने लाल साडी नेसली. कोकिळ पक्षी मधुर गातो. चिंच आंबट आहे. मी गणेशाची आकर्षक मूर्ती पाहिली. आता तुम्हाला या वाक्यातील विशेषण अधोरेखित करायचं आहे. आता आपण वळूया क्रियापद. क्रियापद हा काय? चौथा प्रकार आहे विकारी जातींचा. व्याख्या म्हणजेच डेफिनेशन. वाक्याची रचना पूर्ण करणारा, वाक्याला अर्थपूर्ण बनवणारा शब्द म्हणजे क्रियापद. आता इथे सेंटेंस को कंप्लीट करने वाला वर्ड, उसको मीनिंगफुल बनाने वाला जो वर्ड होता है उसको क्या बोलते हैं? क्रियापद म्हणजेच वर्ब. वाक्यात कोणती क्रिया चालू आहे? सेंटेंस में कौन सा टेंस चालू है? कौन सी एक्शन चालू है? हे क्रियापदावरून कळते. ये हमें क्रियापद से समझ में आता है, यानी वर्ब से समझ में आता है. वाक्यातील क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजे क्रियापद. सेंटेंस में कौन सी एक्शन हो रही है वो हमें क्रियापद से पता चलता है. क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते. ज्यादातर क्रियापद क्या आता है? सेंटेंस के लास्ट में आता है, परंतु कभी कभी वाक्याच्या मध्ये सुद्धा येऊ शकते. लेकिन कभी कभी वो सेंटेंस के बीच में भी आ सकता है. उदाहरणार्थ, एक होता कोल्हा. एक कोल्हा था. एक था कोल्हा. आता कोल्हा म्हणजे फॉक्स. तर आता इथे होता कुठे आलाय? सेंटेन्स वाक्याच्या सेंटेन्सच्या मध्ये आलाय.
वरील वाक्यात होता हा शब्द क्रियापद आहे आणि तो शब्द वाक्याच्या मध्यभागी आला है। ऊपर के सेंटेंस में होता ये वर्ड क्या है, क्रियापद है, और वो कहाँ है, सेंटेंस के मिडिल में, बीच में आया है। आता आपण काही अजून उदाहरणं बघूया क्रियापदाची। माझे जेवण झाले, माझे जेवण अगर हमने बोला तो हमें क्या होगा, ये सेंटेंस अपूर्ण रहेगा, ये वाक्य अपूर्ण राहणार। इसलिए सेंटेंस कंप्लीट करने के लिए जो वर्ड जोड़ते हैं उसको क्या बोलते, क्रियापद बोलते। माझे जेवण झाले, क्रियापद काय आहे, याच्यावरून आपल्याला समजतं क्रिया झालेली आहे। खाना हो गया है, तर झाले काय आहे, क्रियापद। मी गावाला चालली, यहाँ पे जाने की क्रिया है म्हणून इथे चालली काय आहे, क्रियापद। पुस्तके कपाटात ठेव, यहाँ पे रखने की क्रिया है, बुक्स को कबर्ड में रखना है, तो ठेव हे काय झालं, क्रियापद। जेवल्यावर रोज शतपावली करावी, खाना खाने के बाद कम से कम 100 स्टेप्स चलना चाहिए, तो इसलिए बोलते हैं शतपावली यानी 100 स्टेप वॉक करना चाहिए धीरे धीरे। करावी यानी करना चाहिए, तर करावी काय, क्रियापद। झाडाला छान फुले लागलीत, जेवण चविष्ट बनवले, किशोर खेळायला गेला। आता ह्या वाक्यात खेलना और खेलने जाना, ये दो वर्ड से दो एक्शन पता चल रही है, इसलिए दोनों क्या है, क्रियापद है। रोज देवाची आठवण करावी, अभ्यास केल्याने प्रगती होते। अभी इस सेंटेंस में भी केल्याने और होते ये दोनों क्या है, क्रियापद आहे। हे दोन्ही काय आहे, क्रियापद आहेत। पलंगावर आजी बसली आहे, तो ये सब क्या है, यहाँ पे जो येलो में पिवळ्या अक्षरात जी लिहिली आहे ती सगळी काय आहे, क्रियापद आहेत, वर्ब आहेत। आता आपण खालील वाक्यातील क्रियापद ओळखा। फाइंड आउट द वर्ब फ्रॉम फॉलोइंग सेंटेन्सेस। आता तुम्हाला ही सुद्धा उदाहरणं काय करायची, वहीमध्ये लिहून घ्यायची आहे आणि काय अधोरेखित करायचं आहे, तर क्रियापद अधोरेखित करायचं आहे। यानी ये सेंटेंस लिख के आपको वर्ब अंडरलाइन करना है। तर आता आपण वाक्य वाचूया बघा। माझी बस सुटली, माळी बगीचात काम करतो, बाबा आज खूप थकले, शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा, संध्याकाळी देवासमोर दिवा लावावा। तो इस सेंटेंस में हमें क्या पहचानना है, क्रियापद पहचानना है। आप लोगों को ये चारों प्रकार समझ गए होंगे विकारी के। धन्यवाद।